नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। जीवनात नेहमीच सातत्य असलेच पाहिजे, असा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प, कृष्णानगर परिसरात घाण, दुर्गंधी आणि निष्क्रिय प्रशासनाचं थैमान सुरू आहे। मागील 9 वर्षांपासून या भागातील नागरिक स्वच्छतेसाठी आवाज उठवित आहेत, पण त्यांचे ओरडे बहिऱ्या प्रशासनापर्यंत पोहोचतच नाहीत। मंगळवारी सकाळी आनंदपूर दरबार साहेब बाहेरचा देखावा पाहून सेवाधारी आणि वृद्ध नागरिकांनी स्वतः झाडू आणि फावडा हातात घेतला। जनतेचा रोष आता उपाडून आला आहे आणि स्थानिक नेत्यांवर लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे। अमरावतीच्या रामपुरी कॅम्प, कृष्णनगर परिसरात नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास आता असह्य झालाय। मागील 9 वर्षांपासून या भागात नियमित सफाई होत नसल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे। मंगळवार सकाळी आनंदपूर दरबार साहेबच्या बाहेर कचरा, चिखल आणि दुर्गंधीने वातावरण दूषित झालं होतं। दरबारात सेवा देणाऱ्या सेवाधारींनी आणि एका वृद्ध नागरिकाला अखेर स्वतः झाडू आणि फावडा हातात घ्यावा लागला। स्थानिक समाजसेवक आशिष लुल्ला यांनी या परिस्थितीवर संताप व्यक्त करत सांगितले की सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी फक्त तिकीट मिळवण्याच्या राजकारणात मग्न आहेत, जनतेच्या समस्यांकडे त्यांचं लक्षच नाही। ते पुढे म्हणाले की जर लवकरच स्वच्छतेची व्यवस्था सुधारली नाही तर ते रामपुरी कॅम्प, जवाहर गेट स्टेडियम परिसरात अन्नत्याग आंदोलन करतील। स्थानिक नागरिक आता प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांपासून त्रस्त झाले आहेत आणि येत्या निवडणुकीत या ढोंगी नेत्यांना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला आहे। रामपुरी कॅम्प, कृष्णानगरच्या गल्ली गल्लीत आता एकच आवाज आहे, स्वच्छता आमचा हक्क आहे, आम्हाला तो हवा आहे। बडनेरा मतदारसंघामध्ये आमदार रवी राणा दरवर्षीप्रमाणे यंदाही गरीब, शेतकरी आणि कष्टकरी जनतेमध्ये दिवाळीचा आनंद वाटण्यासाठी विशेष उपक्रम राबवित होते। दिवाळी किराणा भेट या मोहिमेअंतर्गत शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारो लोकांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले। याच उपक्रमाअंतर्गत रवी राणा यांनी अनेक राजकीय नेते, माजी आमदार, नगरसेवक आणि जनप्रतिनिधींना सुद्धा ही भेट दिली। त्यामध्ये काँग्रेस नेता आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याही घरी ही भेट पोहोचली। मात्र यानंतर परिस्थिती वेगळीच वळण घेत गेली। यशोमती ठाकूर यांनी या भेटवस्तूला अपमानकारक ठरवत आमदार रवी राणा यांच्यावर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली। परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल। माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही। मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे। मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येईल। त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या पत्रकार परिषदेत पक्षाचे पदाधिकारी विनोद गुहे, मिलिंद कहाडे, अवी काडे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी त्यांनी म्हटलं, रवी राणा गोरगरिबांच्या घरात किराणा वाटतात, यशोमती ताईंनी तरी 1 पाव साखर वाटून दाखवावी। या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता अधिक राजकीय रंग चढला असून राणा आणि ठाकूर यांच्या तणावाला नवं वळण मिळालं आहे। त्यांनी आरोप केले, मग रवी राणांना ते म्हणतात की त्यांच्याकडे किती पैसा आहे, किती अमाप पैसा आहे। उद्धव ठाकरे साहेब असताना तेव्हा त्यांनी सर्व चौकशी केल्या, नाही तर उद्धव ठाकरेंनी सोडलंच तर रवी राणांना। 14 दिवस जो माणूस विनाकारण जेलमध्ये जाऊन येतो, दोघे नवरा बायको, तेव्हा तर तुम्ही मंत्री होत्या, तेव्हा तर तुम्ही सगळ्या चौकशा लावल्या असेल। आता जर रवी राणा जवळ जे काही असेल तर चौकशा लावा, ईडी लावा, सीबीआय लावा, नाही तर तुमच्याजवळ काय आहे, तुम्ही मंत्री असताना मलिदा कमावला हे सुद्धा लोकांना तुम्ही सांगावं।
कारण बोलणं खूप सोपं असते, परंतु प्रत्यक्ष करण्यासाठी तेवढा जिगर लागते, तेवढं मन लागते. अमरावती शहरात खूप पैसेवाले आहे, परंतु ताई त्या पैशावाल्याबद्दलही बोला. असं गलिच्छ राजकारण कोणाचा बाप काढून ते होणार नाही. आम्ही जर तुमच्या वडिलाबद्दल अनादर काही बोलल तर लोक आम्हालाही शिव्या देईल. म्हणून या ठिकाणी आमचा एकच हेतू होता का ज्या हेतूने तुम्ही ज्या पद्धतीनं मीडियापर्यंत हा विषय घेतला आणि लोकांपर्यंत आम्ही जे रविभाऊ राणा, नवनीतजी राणा आणि आम्ही जे हे आम्ही खातो हेच त्यांना पाठवलं. याच्या व्यतिरिक्त कोणतंही दुसरं पाठवलं नाही. हेच 12ही महिने रविभाऊ खातात, हेच अमरावतीच्या कलेक्टरलाही हेच पॉकेट दिलं आणि सर्व जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी असो, सर्व प्रतिष्ठित नागरिक असो, प्रत्येकांना हाच किराणा आणि हाच बॉक्स दिवाळीमध्ये स्वतः मी आणि माझे 2-4 कार्यकर्ते घेऊन मी स्वतः जात असतो. जे मला भेटले त्यांना मी प्रत्यक्ष देतो, नाही भेटलं तर त्यांच्या घरी देतो. परंतु कोणत्याही प्रकारचा फोटो, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्याचा विषय हेतू आमचा नव्हता. हेच या प्रसंगी सांगू इच्छितो. 18 वर्षापासून सातत्याने निवडणूक असो किंवा नसो, परंतु माझ्या मतदारसंघातला मी एक भाऊ म्हणून, माझ्या भगिनींचा भाऊ म्हणून दरवर्षी आपल्या हिंदू धर्म, सनातन धर्म संस्कृतीमध्ये जी परंपरा आहे, बहिणीला आपण साडी चोळी व फराळाचा आपण घरगुती फराळाचा आपण घरी त्या ठिकाणी दिवाळीची भेट पाठवतो, जी भेट देतो. अशा प्रकारची भेट घरोघरी सातत्यानं सन्माननीय आमदार रविभाऊ राणा हे देत आलेले आहे. परंतु यावर्षी ही भेट सन्माननीय आमदार यांचे प्रतिनिधी विनोददादा गुहे हे स्वतः त्या ठिकाणी भेट घेऊन गेले. त्याच्यानंतर जो थैथयाट आणि शब्दांचा मारा आणि एक प्रकारे अवकात काढणे आणि एकीकडे म्हणायचं की आम्ही सुसंस्कृत घरातले आहोत आणि हरामखोर सारखे शब्द किंवा अवकात सारखे शब्द वापरायचे, अशा प्रकारचे शब्द वापरून जी प्रतिमा मलिन करण्याचं काम त्या ठिकाणी माजी मंत्री सन्माननीय यशोमतीताई ठाकूर यांनी केलेलं आहे, ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं आहे. आणि प्रसार माध्यमांमध्ये जो मेसेज एकंदरीत संपूर्ण जगामध्ये आज सोशल मीडिया बघितला जातो, ते कुठेतरी प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचं सोडून, त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये महत्त्व द्यायचं सोडून, या अशा प्रेमस्वरूपी पाठवलेल्या भेटीचा काहीतरी इव्हेंट करायचा आणि आपलं जे नाव लुप्त पावत चाललेलं आहे, जे मतदारांनी आपल्याला नाकारलेलं आहे, ते पुन्हा कुठेतरी आम्ही जागृत आहोत हे दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न त्यांनी केलेला आहे, त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही सर्व युवा स्वाभिमान पार्टीतर्फे करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीतील श्री राणी सती मंदिर सतीधाम मंदिर परिसरात भक्तिभावाने अन्नकूटाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. राणी सती मातेला अर्पण केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ सुंदर पद्धतीने सजवून ठेवले होते. भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर प्रसाद रूपाने अन्नाचा लाभ घेतला. हा अन्नकूट कार्यक्रम केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचं प्रतीक ठरतो. या आयोजनात मंदिराचे सर्व सदस्य मनापासून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष परेश भाई साहब, बिकू भैया अग्रवाल, हरीश अग्रवाल, अजय अग्रवाल, पवन शर्मा, अल्पेश पटेल, श्याम गुप्ता, अभिषेक महर्षी, मोहन बारसैया, अमित जयस्वाल यांच्यासह संपूर्ण सतीधाम परिवाराने एकत्र परिश्रम घेतले. भक्तिभावाने सजलेल्या या अन्नकूट महोत्सवात भक्तांनी एकत्रित भोजन करत श्रद्धा आणि प्रेमाने राणी सती मातेला नतमस्तक केलं. कार्यक्रमादरम्यान भाविकांनी भजन, आरती आणि दीपदानाद्वारे आपली श्रद्धा व्यक्त केली. अन्नदान हेच सर्वोत्तम दान या भावनेने सतीधाम परिवाराने ही परंपरा यशस्वीपणे जपली. आयोजन है वह अन्नकूट का आयोजन है, जिसका महाप्रसाद हर वर्ष की तरह इस वर्ष भी रखा गया है. इस प्रसाद में कम से कम 600 से 700 लोग प्रसाद का आनंद लेते हैं. यह हमारे अध्यक्षता के नेतृत्व में सब कार्यक्रम होता है. निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
त्यामध्ये 12 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष मतदार यादी पुनर्परीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार विशेष मतदार यादी पुनर्परीक्षण या प्रक्रियेचा दुसरा टप्पा 12 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 28 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या टप्प्यात अंदमान निकोबार बेटे, गोवा, पुदुच्चेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी 5,33,000 बूथ लेव्हल ऑफिसर्स आणि 7 लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर पासून फॉर्म छपाई आणि प्रशिक्षण प्रक्रिया सुरू होईल आणि ती 3 नोव्हेंबर पर्यंत चालेल. त्यानंतर 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान घराघरात जाऊन मतदारांची नोंदणी आणि पडताळणी केली जाणार आहे. 8 डिसेंबर रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि 9 डिसेंबर ते 8 जानेवारी 2026 या काळात नागरिकांना दावे आणि हरकती नोंदविण्याची संधी दिली जाईल. 31 जानेवारी पर्यंत सुनावण्या पार पडतील आणि अखेर 7 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत 2 दिवसांची बैठक घेतली असून निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान आसाम राज्यातील विशेष पुनर्परीक्षण वेगळ्या तारखेला जाहीर करण्यात येईल कारण तेथील विधानसभा निवडणुका 2026 मध्ये होणार आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली. ठळक बातम्या बघितल्या, घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. नागपूरमध्ये अमरदीप टॉकीज जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला करून लुटीचा प्रयत्न करण्यात आला. लकडगंज पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मोहम्मद रजा याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भुजेंद्र सावरकर हे जखमी अवस्थेत थेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यांच्या हातावर आणि पायावर चाकूचे घाव होते. त्यांनी पोलिसांना सांगितले की अज्ञात व्यक्तीने लुटीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि अल्पावधीतच आरोपीला ताब्यात घेतले. सध्या लकडगंज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आमच्याकडे एक व्यक्ती आले होते जखमी हालतमध्ये. त्यांचं नाव आहे भुजेंद्र सावरकर. तर त्यांच्या पायावर एका आरोपीने, अज्ञात होता तो, तर त्याने त्यांच्या पायावर वार केले होते चाकूने. तर त्यांची तक्रार आम्ही घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की एक अज्ञात इसम होता. मग आम्ही CCTV चेक केले. त्यामध्ये समजलं की त्यांनी त्या व्यक्तीला ओळखलं. तर आम्ही त्याची माहिती काढली. त्यानंतर त्याचं नाव समोर आलं. त्याचं नाव आहे मोहम्मद रजा उर्फ राजा वल मोहम्मद युनुस. त्याचं वय 25 वर्ष आहे. तर त्याला आता आम्ही पकडले आहे आणि त्याला कोर्टामध्ये आज पेश केलं. कोर्टामधून त्याला 2 दिवसाचा PCR मिळाला आहे. आता यापुढील तपास लकडगंज पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी ही आम्ही माननीय DCP मदने सर, माननीय ACP पारवे सर आणि माननीय PI चांदेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत. नागपुरात घडली एक हृदयद्रावक घटना. पैशांच्या वादातून मुलानेच केला पित्याचा खून. नागपूरमधील नारायण दामोजी आरेमोरीकर वय वर्ष 57 यांची त्यांच्या स्वतःच्या मुलाने निर्दयपणे हत्या केली. आरोपी पवन उर्फ नेगी नारायण आरेमोरीकर वय वर्ष 22 याने वडिलांकडून पैसे मागितले. मात्र पैसे न दिल्याने आणि झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पवनने लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात नारायण आरेमोरीकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटना दुपारी 12:30 ते 1 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी पवन उर्फ नेगी याला अटक केली.
फक्त पैशांच्या किरकोळ वादातून एका मुलाने स्वतःच्या वडिलांचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाडी पोलीस अंतर्गत भांडेवाडी एरियात हनुमान मंदिर जवळ मृतक नामे नारायण आरमोरीकर वय 58 वर्ष आणि त्याचा मुलगा पवन आरमोरीकर वय 24 वर्ष. आज घरी त्यांचं थोडंसं वादविवाद झाला आणि आरोपीला मृतक पैसे मागत होता. पैशाच्या वादावरूनच त्यांचं झालं आणि मृतकने मुलाला आई बहिणीच्या शिव्या दिल्या आणि ते शिव्या दिल्या म्हणून त्याच्या डोक्यात राग आला आणि त्याने घरी जाऊन ते लोखंडी रॉड होती ते आणून त्याने मृतकावर वार केला आणि त्या वारमुळे तो जखमी होऊन मृतक मयत झाला. भांडेवाडीचे हनुमान मंदिर आहे रेल्वे ब्रिजच्या जवळ. तिथं मयत वडील आहेत आणि जो आरोपी आहे तो मुलगा आहे आणि जो मयत आहे तो थोडा वेडसर होता आणि त्यामुळे तो नेहमीच घरी वादविवाद करायचा किंवा बडबड करायचा लोकांना, म्हणून घरचे लोक त्याच्यामुळे त्रस्त होते आणि आज त्याने मुलाला शिवीगाळ दिली आणि पैसे मागितले तर त्याच कारणावरून मुलाने त्याला मारला. पवन नारायण आरमोरीकर असं आरोपीचं पूर्ण नाव आहे आणि तो 24 वर्ष आहे. सध्या तो असा आत्ममजुरीचे किंवा जो काम भेटला तो काम धंदा करतो. वडील पण त्याचे जे मृतक आहे ते पण असेच आत्ममजुरीचे काम करायचे, असं काही प्रमाणाने त्यांचे व्यवसाय नव्हतं आणि तो वेळसर असल्यामुळे थोडासा त्रासलेले होते घरचे लोक आणि आजची जी घटना घडली ते फार दुर्दैवी आहे आणि त्याच्या रागाच्या प्रत्याने डोक्यावर वार केला आणि त्यामध्ये जखमी झाला आणि म्हणून ते जखमी व्यक्ती मयत झाले. नागपूर शहरात गरबा शिकविणाऱ्या एका तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ आणि सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य आरोपी पियुष निनावे आणि त्याचा मित्र वेदांत पोटमासे यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर पियुषचा चुलत भाऊ असलेला तिसरा साथीदार फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पियुषने मैत्रीच्या नावाखाली पीडितेला आपल्या घरी बोलावून तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पीडितेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माफी मागण्याच्या बहाण्याने पुन्हा तिला घरी बोलाविले. यावेळी पियुष, वेदांत आणि तिसरा फरार आरोपीने मिळून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कशी तरी त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्यात यशस्वी झाली. या घटनेनंतरही आरोपी पियुष सातत्याने पीडितेवर दबाव टाकत होता. 22 ऑक्टोबर रोजी त्याने पुन्हा तिला फोन करून घरी बोलावले. आरोपीच्या सततच्या जाचामुळे आणि दबावामुळे त्रासलेल्या अल्पवयीन मुलीने अखेरीस आपल्या आईला सर्व घटना सांगितली. आईने तात्काळ चाइल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने मुलीला घेऊन पाचपावली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विनयभंग आणि पॉस्को कायद्याअंतर्गत संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी पियुष निनावे आणि त्याचा साथीदार वेदांत पोटमासे यांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणामध्ये एक 16 वर्षाची मुलगी आहे. ती तिच्या आईसोबत शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये राहते. तिची पियुष निनावे नावाचा मुलगा आहे, तो पाचपावली हद्दीमध्ये राहतो. त्याच्यासोबत ओळख झाली होती. तो गरबाचे क्लास घेत होता. त्या माध्यमातून मग त्यांचं फोनवर बोलणं आणि मैत्री वगैरे झाली. एक दिवस पियुष निनावे याने त्या मुलीला भेटण्याकरता घरी बोलवले. ती मुलगी त्या ठिकाणी गेली होती. तेव्हा पियुष निनावे आणि वेदांत पोटमासे असा नावाचे 2 मुलं त्या ठिकाणी होते. त्या मुलीने सांगितले की वेदांत आणि पियुषने त्या मुलीला काहीतरी द्रव पाजले, त्यानंतर तिला गुंगी आल्यासारखी झाली आणि मग पियुष आणि वेदांतने तिची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने त्याला विरोध केला आणि तिथून निघून गेली. त्यानंतर त्या मुलीचा 16/2/2025 रोजी वाढदिवस होता. तर पियुषने तिला फोन केला आणि सांगितले की मी तुझ्यासोबत चुकीचे वागलो आहे, तुझी माफी मागायची आहे आणि तिला एका ठिकाणी बोलवले आणि त्या ठिकाणी तिची माफी वगैरे मागितली आणि नंतर मग तिला परत रूमवर घेऊन गेला. त्यानंतर मग त्यांनी परत त्या मुलीची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि ती मुलगी परत त्या ठिकाणावरून निघून गेली होती. त्यानंतर मग दिनांक 22/10/25 रोजी पियुषने परत त्या मुलीला फोन केला आणि तिला परत तो
तसे कृत्य करण्यासाठी बोलत होता, तेव्हा मुलीने विरोध केला आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून मग चाइल्डलाईन हेल्पलाईनकडे तक्रार केली आणि ती मुलगी 25/10/2025 रोजी चाइल्डलाईनचे अधिकारी यांच्यासोबत पोलीस स्टेशनला आली. त्या मुलीचा सविस्तर रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशन पासपावली येथे अपराध क्रमांक 872 कलम 74, 76, 78 BNS तसेच पोक्सो 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामधील 2 आरोपी पियुष निनावे आणि वेदांत पोटपोसे यांना अटक करण्यात आलेली आहे. लातूर जिल्ह्यातील पेठ शहरातील शिवार भागात 27 ऑक्टोबरच्या रात्री एका अज्ञात व्यक्तीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. ही घटना पाहून परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला. प्राथमिक तपासात मृत व्यक्ती अंदाजे 30 वर्षांचा असून त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या घटनेकडे संशयास्पद मृत्यू म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर गुलाबी रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि कमरेला लाल करदोळा आढळला आहे. तसेच डाव्या हातावर ए अक्षर आणि उजव्या हातावर ताईसाहेब हे नाव गोंदलेले आहे. मृत्यूपूर्वी तो सीसीटीव्ही मध्ये संशयास्पद हालचाली करताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आत्महत्या की हत्या या प्रश्नावर पोलिसांकडून विविध बाजूने तपास सुरू आहे. पेठ शिवारात ही दुसरी अशी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सव्वीस ऑक्टोबरच्या रात्री नागपूरच्या बजाजनगर परिसरात असलेल्या श्री योगीराज सुयोग पॅलेस इमारतीत भीषण आग लागली होती. या इमारतीतच रिलायन्स स्मार्ट मॉल आहे. सुरुवातीला ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज होता, परंतु तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तळमजल्यावर टॉयलेट क्लीनर, तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थांचा साठा ठेवण्यात आला होता. या रासायनिक पदार्थांमुळे आगीने क्षणात रौद्ररूप धारण केलं. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली तर फायर ब्रिगेडने तब्बल काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. या इमारतीचं सन 2021 नंतर फायर ऑडिट नूतनीकरण झालेलंच नव्हतं. तसंच अग्निप्रतिबंधक उपाययोजनांकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं असं तपासात स्पष्ट झालंय. संपूर्ण इमारत आणि त्यात राहणाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी रिलायन्स स्मार्ट सुपरस्टार मॉलचे संचालक यांच्या विरुद्ध बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी माध्यमांना माहिती दिली. 8 रस्ता चौक, लक्ष्मीनगर इथे रिलायन्स स्मार्ट स्टोअर हे शॉप आहे, जे सुयोग बिल्डिंग नावाच्या इमारतीमध्ये आहे. तर सदर आगीचं कारण अद्याप तो स्पष्ट नाही आहे, परंतु दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सदर रहिवासी बिल्डिंगचे सेक्रेटरी श्री गांधीजी हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी आम्हाला तक्रार दिली की सदर इमारतीमध्ये 2021 नंतर रिलायन्स रिटेल स्टोअरद्वारे कुठल्याही प्रकारचं फायर ऑडिट झालेलं नाही आहे आणि सदर इमारतीच्या पार्किंगमध्ये अवैधपणे त्यांनी मागील 3 वर्षापासून अवैधपणे त्या पार्किंगमध्ये गोडाऊन बांधलेला आहे आणि त्यामुळे पार्किंगची जागा अवेलेबल नाही आहे. फायर एक्झिटचा रस्ता तिथे ब्लॉक झालेला आहे. तसंच जे पार्किंग समोरील आणि साईडच्या भागात होतं त्या पार्किंगमध्ये सुद्धा अनधिकृत शेड उभं केलेलं आहे आणि एका ठिकाणी कंटेनर महाचाय म्हणून एक कंपनी आहे, त्यांना तिथे एक कंटेनर लावून दुकान सुरू करून देण्यात आलं रिलायन्सद्वारे. आणि याचे ओनर्स जे आहेत, ओनर्स आणि त्या रिलायन्स रिटेलचे अधिकारी यांनासुद्धा वारंवार यांनी कळवलेलं होतं फिर्यादींनी की उद्या जर इथे काही आग लागली किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या ठिकाणी ह्या गोष्टींमुळे निश्चितच अडथळा निर्माण होईल. परंतु त्यांच्या सूचनांकडे यांनी वारंवार दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून, श्री गांधीजी यांच्या तक्रारीवरून आपण
विविध कलमान्वये यातील जे जागेचे मालक आहेत ते HTM नावाची त्यांची असोसिएशन आहे, तर त्यात 12 मेंबर आहेत ते, प्लस रिलायन्स प्रॉपर्टीज लिमिटेड जी आहे त्यांनी ॲग्रीमेंट करून ती जागा लीजवर घेतलेली होती, तर त्याचे जे सायनिंग म्हणजे जे सिग्नेटरी होते, ऑथराईज सिग्नेटरी, ते पण याच्यामध्ये आरोपी आहेत. प्लस रिलायन्स रिटेल स्टोर जे तिथे चालवत आहे त्यातले सुद्धा अधिकारी त्यात आरोपी आहेत. प्लस महाचाय ज्यांनी रिलायन्सकडून म्हणजे टेनंट म्हणून त्यांनी तिथे करार केला आणि तिथे आपलं दुकान थाटलं होतं अनधिकृतपणे, तर त्यांनासुद्धा यात आरोपी करण्यात आलेला आहे आणि गंभीर कलम यामध्ये लावण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये, जेणेकरून यापुढे आमच्या बजाजनगर हद्दीत तरी कुठल्याही कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये किंवा निवासी कॉम्प्लेक्समध्ये फायर संबंधाने ज्या फायर सेफ्टी उपाययोजना आहेत त्याचं उल्लंघन होऊ नये, याबाबत सर्वांनी खबरदारी बाळगावी, हा मेसेज जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून ही कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. ठळक बातम्या बघितल्या, घेऊ एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. भातकुली तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. राज्यातील शेतकरी आंदोलनाला गती मिळत असतानाच बच्चू कडू यांच्या एल्गार मोर्चाला मोठं समर्थन मिळत आहे. भातकुली तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील शेकडो शेतकरी नागपूरकडे रवाना झाले आहेत. या शेतकऱ्यांचा स्पष्ट संदेश आहे, आम्ही बच्चू कडूंच्या पाठीशी आहोत आणि जर त्यांनी आदेश दिला तर आम्ही मंत्र्यांनाही सोडणार नाही. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आता लढा रस्त्यावर दिला जाईल. अमरावती जिल्ह्यातील विविध गावांमधून ट्रॅक्टर, जीप आणि बसमधून शेतकरी नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष असून त्यांच्या हातात झेंडे, फलक आणि बच्चू कडूंचे पोस्टर दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या बच्चू कडूंसोबत आम्ही आहोत असा जयघोष करत शेतकरी एल्गार मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्याचा फार मोठा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. माझं म्हणणं एकच आहे सरकारला की जर तुम्हाला जर कर्जमाफी द्यायची नसेल तर ते तुम्ही सरळ सांगून द्या, कारण की तुम्ही जे बोलले ते करायला पाहिजे. तुम्ही बोलले ते कर्जमाफी करू 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 म्हणून ह्या अद्यापही तुम्ही कर्जमाफी केलेली, खूप सारे उपोषण केले, आंदोलनं केले, तरी तुम्ही अजून सरकारला जाग आला नाही. आता जे भाऊ नागपूरला आपले मोर्चा घेऊन गेले त्या मोर्चासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव अमरावतीकडून सर्व पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी बांधव निघाले आहे आणि भाऊचा आम्ही पाठिंबा देण्यासाठी सदैव आम्ही आहोत आणि याच्यानंतर राहू. देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला सांगितले ते शेतकऱ्यांना की तुमची दिवाळी आम्ही साजरी करू, पण अद्यापही आमची दिवाळी साजरी काय तुम्ही 1 रुपया काहीच दिला नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी पुनश्च एक विनंती आहे तर तुम्हाला जर लागलेलं जर अजूनही सोयाबीन लागत असेल शेतकऱ्याचं तर आम्ही तुम्हाला दान करायला तयार आहोत. आज जर लागत असेल तर आम्ही तुम्हाला दान करायला तयार आहोत. शेतकऱ्याचं सोयाबीन तुम्ही घेऊन जा, अजूनही तुमचं सरकार सुटी बनवू द्या, कारण की तुम्हाला मोठमोठे तुमचे BJPचे कार्यालय बांधासाठी पैसा आहे, अजूनही काही तुमच्या पक्षाचं करासाठी तुमच्यापाशी पैसा आहे, पण शेतकऱ्याचं कर्जमाफी करायला पैसा नाही. शेतकऱ्याची जो नुकसान भरपाई झाली तो पैसा तुमच्याकडे आहे नाही. तर आम्ही एकच शेतकऱ्याच्या वतीने हे करतो की तुम्ही जेवढी काही जमीन असेल तेवढंही तुम्ही सोयाबीन आमचं घेऊन जा, आम्ही तुम्हाला BJPला दान करायला तयार आहोत, पण आमचा 7/12 कोरा करा. अन्यथा जर तुम्ही कोरा केला नाही तर आम्ही बच्चू भाऊ जे म्हणतील ते करायला आम्ही तयार राहू. शेतकरी मरायला तयार आहे, म्हणजे मारायलाही तयार आहे. भाऊला म्हटलं की आमदाराला मारा तर आम्ही आमदाराला सोडून, भाऊने जर म्हटलं मंत्र्याला मारा तर मंत्र्याला मारायला तयार आहोत. आम्ही एवढे कंटाळून आम्ही आता इथे निघालो आहे नागपूरला. पुनश्च आम्ही एक देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करतो की त्यांनी 7/12 कोरा करावे, ही माझी आग्रही विनंती. सुंदर आणि निसर्गरम्य मेळघाट, पण या सुंदर निसर्गामागे आड दडलेलं एक वास्तव असं आहे की जे कोणाच्याही मनाला चटका लावणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत आजही पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहे. विहिरीची मोटार 25 दिवसांपासून जळाल्याने संपूर्ण गाव पाण्याविना कोरडं पडलं आहे. गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावं लागतंय, तर शौचालयाच्या अभावामुळे अस्वच्छता पसरली आहे. मेळघाटाच्या विकासाच्या गप्पामंद या गावकऱ्यांचं आयुष्य मात्र अजूनही तहानलेलं आहे. मेळघाटातील निसर्गात लपलेलं हे गाव मांडवा. निसर्ग संपन्न असला तरी इथं आजही पाण्यासाठी हाकारे द्यावे लागतात. गावाजवळील विहिरीची मोटर मागील 25 दिवसांपासून बंद आहे. मोटर जळाल्यामुळे गावातील पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय. दररोज लांब अंतर चालत विहिरीपर्यंत जाणं ही गावकऱ्यांची रोजचीच वेळ झाली आहे. पण एवढंच नव्हे, ती विहीरही आता दूषित झाली आहे. पाण्यातून दुर्गंधी येते आणि त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढतंय. विहिरीच्या परिसरात अस्वच्छता आणि शौचालयाच्या अभावामुळे संपूर्ण भागात दुर्गंधी पसरली आहे. महिलांना आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. गावकऱ्यांचा प्रश्न एकच, नेमकं पिण्यासाठी पाणी आणावं कुठून? पाण्याविना अडकलेलं हे आयुष्य प्रशासनाच्या लक्षात येईल का? ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन नवी मोटर बसवावी अशी मागणी केली आहे. मेळघाटाच्या या मांडवा गावाने दाखवलेलं वास्तव्य हे केवळ एक गावाचं नाही, तर विकासाच्या घोषणांमधल्या वास्तव्याचं आरशातलं प्रतिबिंब आहे. नाणी तालुक्यातील बालाजी मंगलम येथे क्षत्रिय कलाल समाजातर्फे भगवान सहस्त्रबाहू अर्थात सहस्त्रार्जुन भगवानचा जन्मोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान सहस्त्रार्जुन यांच्या पूजन आणि आरतीने झाली. समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्सवाचा आनंद लुटला. या प्रसंगी समाजातील गुणवान विद्यार्थ्यांचा आणि समाज हितासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात समाजातील ऐक्य, संघटन आणि प्रगतीचा संदेश देण्यात आला. अध्यक्षस्थानी राजकिशोर मालवीय, तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश मालवीय, अनिल मालवीय, हरेराम मालवीय, मनोहरलाल चौकशे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कलाल समाजातर्फे या ठिकाणी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आलं, ज्यात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. या सोहळ्यात अजय कुमार मालवीय आणि मनोहरलाल चौकशे यांनी समाजाच्या शिक्षण आणि एकतेच्या गरजेवर भाष्य केलं. भगवान सहस्त्रबाहू जन्मोत्सवाने धारणी परिसरात भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्य आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. स्कूल में पढ़ा, उसके बाद में मुझे 14 नौकरियां लगी. तो आपके समाज को मैं सबसे बड़ा जो विषय अपना समस्या जो होती है नौकरी की, तो मैं आपको कहता हूँ कि नौकरियों की कोई कमी नहीं है. नौकरियां बहुत है, सिर्फ आपको प्रयास करना जरूरी है. मैंने खुद 14 नौकरियां मुझे लगी. उसमें से ये नौकरी में मैं चिपका सब इंस्पेक्टर करके लगा मैं 1990 में महाराष्ट्र लोक सेवा आयोग से. अभी 4 साल पहले मैं ACP बना, असिस्टेंट कमिश्नर ऑफ पुलिस, जिसको DYSP बोलते हैं. और ग्रामीण भाग में उप विभागीय पुलिस अधिकारी, सब डिविजनल पुलिस ऑफिसर. तो मैं पे खड़ा दिख रहा हूँ. क्योंकि पुलिस वालों का एक शेर है कि कौन कहता है पुलिस वाले मरते हैं, कौन कहता है पुलिस वाले मरते हैं, वे तो जिंदगी दफनाए जाते हैं. कौन कहता है पुलिस वाले मरते हैं, वो तो जिंदगी दफनाए जाते हैं. खोद के देख लो कभी भी, जो उनके रहती गाड़ी में खोद के देख लो कभी भी, सावधान भी न रह जाते हैं. इसका जिसको अर्थ समझाने का उसको बताता मैं कि पुलिस वाले जब नौकरी में लगते तब से आखिरी तक मासा श्वास घेई कसा, यानी पानी में की जो मच्छी है वो सांस कैसी लेती है, पाण्यामध्ये मासा श्वास घेई कसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. समझे क्या? समझाऊंगा तो ताली बजाओ, नहीं तो मत बताओ. मतलब कि कोई भी जो चीज होती है कि अपन वो जगह पे अपन खड़े रहे. जैसा मैं पुलिस वाला हूँ, मैं खड़ा रहा, मैं हो, तो मुझे पता है कि पुलिस वालों को कितनी तकलीफ होती है, जैसे आपको पता चलेगा. बडनेरा नवी वस्तीतील शिक्षक कॉलनी परिसरात असलेलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर यंदा कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं भक्तिमय वातावरणात रंगणार आहे. या सोहळ्याची सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी सकाळी भव्य पालखी सोहळ्याने होणार आहे. मंदिर परिसरातून निघणाऱ्या या पालखीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून परिसरात विठ्ठल नामाचा गजर घुमणार आहे. पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार 2 नोव्हेंबर रोजी कानडा राजा पंढरीचा या भक्तिगीत आणि भक्तिगीतांच्या सुरेल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे अमरावतीतील सिम्फनी ग्रुपचे सुप्रसिद्ध संगीत संयोजक सचिन गुडे आणि त्यांच्या संयोजनात तयार होणारी ही संध्याकाळ.
कार्यक्रमाचं यवतमाळचे ख्यातनाम गायक पूर्णाजी खानोदे तसंच राजकुमार निंभोरकर आणि गायिका निशाताई वानखडे यांच्या गायनाने भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहेत. ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान शिक्षक कॉलनी बडनेरा यांच्या वतीने कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय आणि या सोहळ्याची सांगता 3 नोव्हेंबर रोजी भव्य महाप्रसादाने होणार असून परिसर भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाने भारून जाणार आहे. धामणगाव रेल्वे स्टेशनवर आज सकाळी घडलेली एक दुर्दैवी घटना. रेल्वे रुळावर एका इसमाचा कटून मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत इसम भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होता. धामणगाव रेल्वे शहरात हावडा कुर्ला एक्सप्रेस खाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मंगळवारच्या सकाळी धामणगाव रेल्वे स्टेशनवर घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत स्थानिक नागरिक विनोद जोगी याचा रेल्वे खाली येऊन जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती विनोद जोगी वय वर्ष 53 हे धावनेवाडी धामणगाव रेल्वे येथील रहिवासी होते. ते भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले आणि आई वडील असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास हावडा कुर्ला एक्सप्रेस रेल्वे स्टेशन वरून जात असताना ते अचानक रुळावर आले आणि क्षणातच या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि ग्रामीण रुग्णालयात धामणगाव रेल्वे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे धामणगाव रेल्वे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत प्रशासनाने रेल्वे परिसरात अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे. घटनेची पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. ठळक बातम्या बघितल्या, घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ, आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवलापार अंतर्गत येणाऱ्या नियत क्षेत्र देवलापार मधील सर्वे क्रमांक 268-2 पहाण 29 मौजा देवलापार येथे मंगळवारी वाघाने एका वृद्ध महिलेला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. मृत महिला विमला काशीनाथ इनवाते वय वर्ष अंदाजे 67 राहणार लोहडोंगरी या भाऊबीजेसाठी भावाकडे आल्या होत्या. आपल्या भावाच्या शेतामध्ये कापूस तोडण्याचे काम करीत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांना शेतातून ओढत नेऊन ठार मारले. ही घटना राखीव वनालगतच्या शेतात घडली आहे. घटनेनंतर तात्काळ वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर पोलीस विभागामार्फत मृतदेह नातेवाईकांना अंत्यविधीसाठी सुपूर्द करण्यात आला. या घटनेनंतर मृतकांच्या कुटुंबियांना तात्काळ 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. नागपूर प्रादेशिक उपवनसंरक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली हा धनादेश सहाय्यक वनसंरक्षक रामटेक यांच्या हस्ते देण्यात आला. वनसंरक्षक नागपूर यांनी या घटनेनंतर परिसरात गस्त वाढविण्याचे, व्याघ्र नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आणि कॅमेरा ट्रॅप बसविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर डोनगाव रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. खंडाळा येथील सत्यजित कॉलेज समोर घडलेल्या या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. खंडाळा येथील सत्यजित कॉलेज समोर दुचाकी आणि रस्त्यावर आलेल्या जनावरांमध्ये हा अपघात झाला. डोनगावकडून मेहकरच्या दिशेने जात असलेल्या MH28 AW 2745 या क्रमांकाच्या मोटरसायकलवर 2 युवक प्रवास करत होते. अचानक रस्त्यात जनावरे आडवी आल्याने दुचाकीवरील ताबा सुटला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. मृत आणि जखमी दोघेही वसारी गावातील असल्याचे समोर आले आहे. जखमी युवकाला तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
औसा ते निलंगा या महामार्गावर चलबुर्गा पाटीजवळ घडलेला हा अपघात अगदी काही क्षणाचा होता. सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या फुटेजनुसार मोटरसायकलवरून येणारे दाम्पत्य आपल्या दिशेने सावकाश जात होते. मात्र समोरून वेगात येणारी एसटी बस नियंत्रण सुटल्याने थेट मोटरसायकलवर आदळली. या धडकेत दोघे काही अंतरावर फेकले गेले. अपघात एवढा जबरदस्त होता की मोटरसायकलचे पुढचे भाग पूर्णतः तुकडे तुकडे झाले. घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले. अपघातग्रस्त पती पत्नींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिकांमध्ये एसटी बस चालकांच्या बेफिक्रीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. माहूर आई श्री रेणुका मातेच्या चरणी लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. या भक्तीच्या वातावरणात 21 ऑक्टोबर रोजी मंठा तालुक्यातील योगेश किशोरराव दाशेडकर हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी आले होते. पण भक्तिभावात हरवलेल्या योगेश दाशेडकर यांची 3 लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग हरवली. सदर बॅग सापडली एका साध्या पण मोठ्या मनाच्या माणसाला, रोशन खान मेहमूद खान यांना. माहूर शहरात सायकल भाड्याने देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे रोशन भैया यांनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग थेट माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्द केली. पोलिसांनी तत्परतेने चौकशी करून ती बॅग मूळ मालक भाविकांना सुपूर्द केली. भाविकांनीही भावनिक होत रोशन भैयाचे आणि पोलिसांचे मनापासून आभार मानले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी समाजासमोर प्रामाणिकपणाचं उदाहरण निर्माण केल्याबद्दल रोशन भैयांचा हृदय सत्कार केला. या सत्कार सोहळ्यात नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, इसियात बावानी, विजय आमले, प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी या प्रसंगी आवाहन केलं की गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांशी प्रेमाने, सौदार्याने आणि आदराने वागा. हाच खरा माहूरचा संस्कार आहे. अशा या प्रामाणिकपणाच्या कहाणीने संपूर्ण माहूर शहर अभिमानाने उजळून निघालंय. भ्रष्टाचारावर अनोख्या पद्धतीने प्रहार करणारे आमदार राजेश पवार यांची गांधीगिरी नायगावमध्ये तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून पूजा केली. घरकुल योजनेतील भ्रष्टाचारावर त्यांनी दिला अनोखा धडा. लोकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर आमदारांनी थेट पंचायत समितीत दाखल होत भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. घरकुल लाभार्थ्यांकडून इंजिनियर पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार पवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्वतः पंचायत समितीत जाऊन चौकशी केली असता तब्बल 9 इंजिनियरनी पैसे घेतल्याचे कबूल केले आहे. यानंतर आमदार पवार यांनी सर्व इंजिनियर आणि ऑपरेटरकडून पैसे घेणार नाही अशी शपथ वधवून घेतली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजनेत लाभार्थ्यांकडून पैसे उकडण्याचे प्रकार वाढले होते. या संदर्भातील अनेक तक्रारी भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्याकडे पोहोचल्या. आमदार पवार यांनी स्वतः पंचायत समितीत भेट देऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता लाभार्थ्यांनी स्पष्ट सांगितले की घरकुलाचा हप्ता मंजूर करण्यासाठी इंजिनियर पैसे मागतात. या दरम्यान 9 इंजिनियर्सनी स्वतः पैसे घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर आमदारांनी सर्व इंजिनियर आणि ऑपरेटर्सना समोर उभे करून आम्ही यापुढे घरकुल लाभार्थ्यांकडून कोणतेही पैसे घेणार नाही अशी शपथ वधवून घेतली. त्याचबरोबर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी कार्यालयात हजर नसल्याचे लक्षात आल्यावर आमदार पवार यांनी त्यांच्या खुर्चीला हार, रुमाल आणि गांधी टोपी चढवून पूजा केली आणि भ्रष्ट व दांडीबाज अधिकाऱ्यांना दिला गांधीगिरीचा संदेश. या संपूर्ण प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याचं आमदार पवार यांनी आवाहन केलंय. आमदारांनी सांगितलं की हा प्रकार केवळ नायगाव पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यात प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे. मी हा मुद्दा दिवाळी अधिवेशनास नक्कीच उपस्थित करणार. या अनोख्या गांधीगिरीमुळे नायगावमध्ये खळबळ माजली असून आता या कृतीचा परिणाम प्रशासनावर किती होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मुळामध्ये असं झालं की मागील अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल वाटप झालेलं आहे. मी स्वतःही नायगाव मतदारसंघामध्ये नवीन घरकुल नोंदणीमध्ये स्वखर्चाने जवळपास 20 ते 30 लाखांची बक्षिसं ग्रामसेवकांना ठेवली होती, जेणेकरून गोरगरिबांची नोंदणी जास्तीत व्हावी आणि घरं देखील राज्य शासनाकडून मिळाली. परंतु घरासाठी जे पहिले हप्ते दुसरे हप्ते जे पडतात त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यापर्यंत आले होते, ज्यामध्ये ते इंजिनियर जे असतात, ऑपरेटर असतात, हे 5 ते 10 हजार रुपये घेतल्याशिवाय हप्ता त्या ठिकाणी मंजूर करत नव्हते. ही बाब मी नांदेड जिल्हा परिषदेचे CEO
श्री मेघना कावळे यांच्या कानावर टाकली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याची दखल घ्यावी आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करावी. त्या बाबतीमध्ये त्यांनी टाळाटाळ केली आणि ते म्हटले की मी माझ्या कार्यालयामध्ये मी साक्ष ठेवली होती, कोणी आलं नाही. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मॅडम आपण साक्ष ठेवली, हे सर्वसामान्य जनतेपर्यंत निरोप पोहोचत नाहीत आणि हा मोठ्या प्रमाणावर हा विषय आहे. एवढी सगळी जनता नांदेड जिल्ह्याची तुमच्या साक्षीसाठी येऊ शकत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण ही जबाबदारी आहे आणि आमच्याकडे जी तक्रारी येतात आणि आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो ते खऱ्या तुम्ही मानल्या पाहिजे असं त्यांना विनंती केली, परंतु त्याबाबत त्यांनी टाळाटाळ केली आणि म्हणून मी आज स्वतः त्या ठिकाणी पुन्हा एकदा या गोष्टी शहनिशा करण्यासाठी नायगाव पंचायत समिती कार्यालय इथे गेलो असता आश्चर्याची बाब म्हणजे आता दिवाळीची सुट्टी संपली आणि मी तिथे जाणार हे मी 4-5 दिवसापूर्वीपासून सांगितलं होतं. तरीसुद्धा मी करेक्ट तिथे 9:15 पोहोचलो ऑफिस टाईमच्या वेळेस आणि फक्त 10% कर्मचारी अक्षरशः उपस्थित होते दोन्हीमध्ये, तहसील आणि पंचायतमध्ये. आणि याचा निषेध म्हणून आम्ही त्या प्रत्येक जे अनुपस्थित कर्मचारी होते त्या खुर्चीची पूजा केली, त्याला दस्ती घातली, त्याला टोपी घातली त्या ठिकाणी. आणि एवढे कमी अधिकारी कर्मचारी असल्यामुळे मी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केलं होतं की ज्यांना या घरकुलासंदर्भात समस्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेट द्यावी. माझा हेतू असा होता की त्या ठिकाणी BDO असतील आणि जे वरिष्ठ अधिकारी असतील पंचायत समितीचे त्यांची भेट घेऊन या अडचणी सोडवाव्यात, परंतु दुर्भाग्यवश त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते आणि म्हणून अक्षरशः पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार हा आम्हाला त्या प्रांगणामध्ये आज घ्यावा लागला, कारण का आतमध्ये अधिकारीच नव्हते, जबाबदार अधिकारी. आणि माझ्या परीने मी ते अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याहीपेक्षा दुर्भाग्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी तहसीलदार मॅडम आणि BDO यांनी काहीतरी मागच्या तारखेमध्ये मी असं ऐकलं का त्यांनी सुट्टीचं रजा त्यांना वाटलंच नाही मी येईल, सुट्टी 3-3 दिवस 2-2 दिवस काही टाकली असं मला कळालं आहे. परंतु मला खात्री आहे की त्यांनी कुठलीही सुट्टी घेतली नव्हती. सुट्टी न घेता ते गैरहजर होते आणि 11-12 वाजता सुद्धा आम्ही जेव्हा परत तपासलं तेव्हा सुद्धा 25% वर अधिकारी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीचे उपस्थित नव्हते. मग इंजिनियरला बोलवण्यात आलं, त्या ठिकाणी 9 इंजिनियर होते आणि इंजिनियरनी मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ देतो त्या ठिकाणी प्रत्येक इंजिनियरनी कबूल केलं की आम्ही घरकुलासाठी लाच खातो म्हणून आणि त्यांना आपण या ठिकाणी शपथ घ्यायला लावली की यापुढे गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आम्ही लाच घेणार नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब एवढी काळजी घेत आहेत की सर्वसामान्यांची कामे लवकर व्हावीत, ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये खालचे अधिकारी जर अशा पद्धतीने जर वागत असतील तर ही मी म्हटल्याप्रमाणे गंभीर बाब आहे. याबद्दल मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आवाज उठवणार आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा ही तक्रार करणार आहे. आणि CO मॅडम डायरेक्ट IAS आहेत, त्यांनी एखाद्या लोकप्रतिनिधींनी सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा तेवढीच गंभीर बाब आहे असं मला वाटतं. ओके, धन्यवाद. नागपूर, पुणे अशा विविध राज्यांमधील जवळपास 80 महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे आणि कबड्डी विश्वातील प्रसिद्ध खेळाडू, अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या भव्य सोहळ्यादरम्यान खेळाडूंचा उत्साहात आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात कबड्डीच्या स्पर्धेला प्रारंभ झाला. क्रीडा शिस्त, महिला सक्षमीकरण आणि राज्यामधील ऐक्याचा संदेश देणारी ही स्पर्धा सध्या लातूरच्या मैदानावर रंगात आलेली आहे. या आयोजनासाठी विद्यापीठाचे कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक वृंदांनी अथक परिश्रम केलेत. आज राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या रंगोळ येथील कॅम्पसमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं पश्चिम विभागीय विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वुमन्स क्रीडा स्पर्धेचं, कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब येणार होते, परंतु त्यांना अचानक मुंबईला आज कार्यक्रम लागल्यामुळे ते गेले आणि मी शिक्षक आमदार म्हणून आवर्जून उपस्थित राहून या आलेल्या सर्व जवळपास 6 राज्यातून या मुली या ठिकाणी कबड्डी खेळण्यासाठी आलेल्या आहेत. त्या सर्व खेळाडूंचं मराठवाडा विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं मी मनपूर्वक स्वागत केलं आणि त्यांच्या खेळासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छासुद्धा मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. निश्चितपणानं राजर्षी शाहू महाविद्यालय एक महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रातलं एक पॅटर्न महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे नुसता
शिक्षणामध्ये आणि मार्क घेण्यामध्येच पॅटर्न नाही, तर खेळ असेल, सांस्कृतिक असेल, या सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ज्या काही ॲक्टिव्हिटीज लागतात त्याच्यामध्ये सुद्धा अग्रेसर असलेलं महाविद्यालय आहे. त्यामुळे निश्चितपणानं आमचे प्राचार्य डॉक्टर महादेवरावजी गव्हाणे सर आणि त्यांची सर्व टीम या आलेल्या 5 राज्यातल्या मुलींचं जवळपास 59 विद्यापीठं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जवळपास 800 विद्यार्थिनी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व खेळाडूंची उत्तम राहण्याची व्यवस्था, उत्तम भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तसा मराठवाडा हा आपला मेहमान नवाजी ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये अग्रेसर नेहमीच पुढं राहिलेला आहे. त्यामुळं निश्चितपणानं ही सगळी काळजी घेण्याचं काम ही टीम या ठिकाणी करते, त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि विद्यार्थ्यांनी, युवकांनी, मुलींनीसुद्धा खेळाकडं एक करिअर म्हणूनसुद्धा बघितलं पाहिजे आणि त्यांना खेळामध्ये, जीवनामध्ये करिअर करता येतं हे अनेक उदाहरणांना दाखवून दिलेलं आहे. आणि आमच्या राज्य सरकारनं या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंसाठी 5% राखीव जागा शासकीय कोट्यामध्ये नोकरीमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणानं मी आवाहन करीन की विद्यार्थ्यांनी खेळाकडं नुसतं खेळ म्हणून न बघता करिअर म्हणूनसुद्धा बघावं, अशा प्रकारचं नम्र आवाहन करतो. आणि या पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा महिलांच्या यामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व त्यांच्या कोचचं, टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा देतो. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला रांची सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.